नमस्कार. आज आपण इतिहासातील एका अशा विलक्षण प्रवासाची कथा उलगडणार आहोत, जी कथा प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. आजच्या या सत्रात आपण महात्मा गांधींच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत. आधुनिक जगाच्या इतिहासातील ही एक अशी व्यक्तिरेखा आहे, जिने केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नव्याने विचार करायला भाग पाडले. आज आपण एका कथेच्या रूपातून त्यांचे विचार आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे अगदी जवळून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या कथेच्या सुरुवातीलाच एक मोठा आणि रंजक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. विचार करा, एका सामान्य लाजाळू वकिलाने हातात कोणतेही शस्त्र न घेता जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याला कसे बरं हरवले असेल? ही एका सामान्य माणसाची महानायक बनण्याची अशी एक अविश्वसनीय कहाणी आहे, जी खऱ्या अर्थाने खिळून ठेवणारी आहे. तर भाग 1, गुजरातमधील एक मुलगा. संपूर्ण जगाला राष्ट्रपिता म्हणून परिचित होण्यापूर्वी त्यांची नेमकी ओळख काय होती? त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या शहरात झाला. अगदी सर्वसाधारण वाटणाऱ्या या गावातूनच एका जागतिक कथेचा प्रारंभ झाला होता. आता थोडं त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाकडे वळूया. त्यांचा जन्म एका हिंदू मोड बनिया कुटुंबात झाला, पण त्यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव होता तो त्यांच्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आईचा. त्यांच्यावर जैन मूल्यांचा खूप खोल प्रभाव पडला होता. अहिंसा, शाकाहार आणि सहिष्णुता हे गुण त्यांच्यात बालपणापासूनच अगदी मुळापासून रुजले होते. आणि हो, त्या काळातील प्रथेनुसार वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांचा कस्तुरबा यांच्याशी विवाह झाला. या सगळ्याच गोष्टींनी त्यांच्या भविष्यातील तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया रचला. आता इथे एक मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. 1888 ते 1891 या काळात कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी ते थेट लंडनला गेले. तिथे एक तरुण विद्यार्थी म्हणून त्यांनी पाश्चात्य पोशाख आणि आहाराचे बरेच प्रयोग केले. पण असं असलं तरी त्यांची भारतातील पारंपरिक आणि जैन मूल्यांची मुळं अत्यंत घट्ट होती. पाश्चात्य जगाचं आकर्षण आणि भारतीय मूल्यांची ओढ यातील हा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच आकार देत होता. भाग 2, दक्षिण आफ्रिकेतील ठिणगी. 1893 हे वर्ष या संपूर्ण कथेला एक वेगळेच आणि नाट्यमय वळण देणारे ठरले. ते एका व्यापारी कंपनीसाठी काम करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. तिथे पोचताच त्यांना एका भयंकर वास्तवाला सामोरे जावे लागले. ते वास्तव म्हणजे अत्यंत तीव्र वांशिक भेदभाव. भारतीयांना दिली जाणारी ती अपमानास्पद वागणूक त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. पण इथेच खऱ्या कथेला सुरुवात होते. दक्षिण आफ्रिकेतील या भेदभावानेच एका ऐतिहासिक कल्पनेला जन्म दिला. ती कल्पना म्हणजे सविनय कायदेभंग, ज्याला आपण सत्याग्रह म्हणून ओळखतो. सत्याग्रह म्हणजे सत्याची शक्ती किंवा अहिंसक मार्गाने केलेला प्रतिकार. अन्याय सहन न करता, कोणतीही हिंसा न करता त्याविरुद्ध लढण्याचे हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारी हत्यार होते. दक्षिण आफ्रिकेतील या 20 वर्षांच्या काळात त्यांच्यात एक अभूतपूर्व बदल झाला. त्यांनी भारतीयांच्या नागरी हक्कांसाठी निदर्शने आयोजित करण्यास सुरुवात केली. त्यांनी नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि अन्यायी कायद्यांविरुद्ध जन आंदोलने उभी केली. विचार करा, एका शांत वकिलाचं रूपांतर आता उपोषण आणि मोर्चे काढणाऱ्या एका अत्यंत शिस्तबद्ध आणि खंबीर नेत्यात झाले होते. भाग 3, स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व. 1915 मध्ये जेव्हा ते भारतात परतले, तेव्हा खरोखरच एक खूप मनोरंजक गोष्ट घडली. त्यांनी आल्या लगेचच कोणतेही मोठे आंदोलन सुरू केले नाही. त्याऐवजी देशातील लोकांच्या समस्या खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी त्यांनी सलग 1 वर्ष संपूर्ण भारतभर प्रवास केला. लोकांचे दुःख आणि ग्राउंड लेवलची परिस्थिती समजून घेण्याची ही वृत्ती त्यांच्या नेतृत्वाचे एक मोठे वैशिष्ट्य होते. आता आपण बघूया हा लढा कसा वाढत गेला. भारतात त्यांनी एकापाठोपाठ एक अशा देशव्यापी मोहिमांची साखळीच उभी केली. 1917 मध्ये बिहारमधील चंपारण येथे नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा दिला. 1918 मध्ये खेडा आणि अहमदाबादमध्ये उपोषणाचा मार्ग अवलंबला. आणि याचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला तो 1930च्या प्रसिद्ध मिठाच्या सत्याग्रहाने. साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत काढलेल्या या पदयात्रेने ब्रिटिशांची मिठाची मक्तेदारी मोडून काढली आणि संपूर्ण देशात एक मोठी लाट निर्माण केली. बरं, या काळात सामान्य नागरिकांसाठी असहकार चळवळ नेमकी कशी होती? यात केवळ मोर्चे नव्हते, तर ब्रिटिश वस्तूंवर, शाळांवर आणि न्यायालयांवर बहिष्कार घालणे सामील होते. नेत्यांनी ब्रिटिश पदव्या नाकारल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हातमागावर विणलेली खादी आणि स्थानिक स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले गेले. यामुळे लढ्याला एक जबरदस्त आर्थिक आणि सांस्कृतिक जोड मिळाली. भाग 4, सुधारणा आणि फाळणी.
ही गोष्ट खूप लक्षवेधी आहे, कारण ते केवळ एकाच आघाडीवर लढत नव्हते. त्यांचा लढा दुहेरी होता. एकीकडे ते राजकीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढत होते, तर दुसरीकडे भारतातील अंतर्गत सामाजिक असमानतेविरुद्धही ते तितक्याच तीव्रतेने संघर्ष करत होते. खऱ्या स्वातंत्र्यासाठी हे दोन्ही लढे एकाच वेळी जिंकणे आवश्यक आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी समाजातील तळागाळातील आणि उपेक्षित गटांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. दलितांना त्यांनी हरिजन म्हणजेच देवाची मुले असे नाव दिले. हिंदू मुस्लिम एकतेसाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. तसेच महिलांच्या शिक्षणाला आणि खेड्यांच्या स्वावलंबनाला त्यांनी विशेष चालना दिली. साधे जीवन आणि स्वावलंबन हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अगदी गाभा होता. परंतु 1947 उजाळलं आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तो एक आनंदोत्सवाचा क्षण असण्यासोबतच एक मोठी शोकांतिकाही ठरला. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण भारत आणि पाकिस्तान अशी देशाची फाळणी झाली. या फाळणीमुळे भयंकर जातीय हिंसाचार उफाळून आला. गांधीजींनी नेहमीच एका अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते, त्यामुळे हा दुभंगलेला विजय त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी होता. आयुष्याच्या शेवटच्या महिन्यात उफाळून आलेला हा हिंसाचार थांबवण्यासाठी त्यांनी आपले प्राणांतिक प्रयत्न सुरू केले. त्यांनी कलकत्ता आणि नंतर दिल्लीत उपोषणे केली. त्यांच्या या मार्मिक आणि आटोकाट प्रयत्नांमुळे तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली आणि लोकांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला. या कथेचा शेवट मात्र अत्यंत दुःखद घटनेने झाला. उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. नथुराम गोडसे या हिंदू राष्ट्रवाद्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, कारण गांधीजींची मुस्लिमांप्रती असलेली सामंजस्याची भूमिका त्याला मान्य नव्हती. ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे, जिने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. भाग 5. अहिंसेचा वारसा. त्यांचं निधन झालं, पण त्यांचे विचार संपले नाहीत. त्यांच्या सत्य आणि आत्मबलिदानाच्या शिकवणीचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांसारख्या जागतिक नेत्यांना थेट प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांचे तरंग जगभरात पसरले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आजही आपण त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी देतो. मानवी हक्कांसाठी चाललेले संघर्ष आणि शांतता चळवळींवर आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. 20व्या शतकातील सर्वात जास्त अभ्यासल्या गेलेल्या आणि आदरणीय मानल्या जाणाऱ्या नैतिक नेत्यांमध्ये त्यांचं नाव सर्वोच्च स्थानी आहे. आता ही ऐतिहासिक कथा संपवताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. जर सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जगातील एका बलाढ्य साम्राज्याला पराभूत केले जाऊ शकते, तर आजच्या काळात जगासमोर असणाऱ्या युद्धांसारख्या आणि हिंसक संघर्षांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सत्याग्रहाचा वापर कसा करू शकतो? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.